नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी वाटाणा पनीरची भुर्जी बनवूया। त्यासाठी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत बघा। 250 ते 300 ग्रॅम वाटाणे ते सोलून 250 ग्रॅम निघालेले आहेत। पाणी बघा एकदम उकळून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नसतं, उकळून पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे आपण वाटाणे टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं, आपल्याला फक्त झाकून ठेवायचे, बाकीचं साहित्य आपण करस्तवर। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि जिरे चांगले भाजून घेऊया। जिरे बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकणारे हा कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, चॉपरला बघा बारीक केलेले आहेत। आता आपण जेव्हा जिरे टाकलं ना, तेव्हा त्याच्यामध्ये 1 दालचिनी, 2 लवंगा, 1 साधी विलायची, 2 मिरी जरी टाकली तरी चालेल, अर्ध स्टार फूल छान लागतं। आणि जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल ना, तर ग्रेव्ही रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, ती पण टाकून तुम्ही ही सेम पद्धतीने बनवू शकता। आता हे मी भाजून घेते चांगला कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणारे अर्धा इंच आलं, 6 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे पेस्ट असली तर पेस्ट टाकली तरी पण चालेल। आता हे सगळं साहित्य एकजीव करून आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त बघा भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा आपला कांदा भाजला, लसूण, हे सगळं जे साहित्य होतं ना, हे मस्त असं भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार 1 मीडियम आकाराचं टोमॅटो बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेलं आहे। पेस्ट टाकली तरी चालेल, पण अशा गोष्टी टाकतो ना आपण जेव्हा बारीक करून, तर त्याची चव वेगळी लागते आणि पेस्ट टाकलेल्याची चव वेगळी लागते। तर गॅस आहे मीडियम गॅसवर 1 2 ते 3 मिनटं परतून घेते, जेणेकरून हे आपलं टोमॅटो बी सॉफ्ट होईल। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करते आता मी बारीक आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। आता मसाल्यामध्ये बघा 1 चमचा धने पावडर घेतलेले, छोटा 1 चमचा जिरे पावडर, 1 मोठा आणि छोटा चमचा घेतलेला आहे। 1 मोठा चमचा ही मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आणि हा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतली, ते सगळं टाकून घेऊया। ह्या चमच्याच्या मापानं मोठा चमचा आणि छोटा चमचा म्हटलं तर तुम्ही अर्धा जरी घेतला तरी पण चालेल। ह्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केलं आहे बघा चांगला मसाला टाकल्यानंतर ह्यात टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर हलवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी कसं टाकायचं, आपल्याला हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा। गॅस अजून पण बारीकच आहे, शिजला की नाही मग चव छान येते। खूप रेसिपी मी टाकल्यात पनीरच्या बरं का, वेगवेगळ्या पद्धतीने, कोल्हापुरी पनीर, सगळ्या पनीरच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता झाकण टाकणार आहे आणि बारीक गॅसवर 5 मिनटं ठेवायचं, नाही तर मीडियम गॅसवर जरी ठेवलं तर 5 ते 7 मिनिट चालेल। मसाला आपला शिजतोय तोपर्यंत बघा हे वाटाणे आपण झाकून ठेवले होते, आता हे मी गाळून घेते। वाटाणे बघा मी गाळून घेतलेले आहेत। आता हे काय करणार आहे, चॉपरमध्ये टाकणार आहे आणि हलकंसं फिरवून घेणार आहे। आपल्याला जास्त फिरवायचं नाही, एक हलकंसं फोडून घ्यायचे फक्त याला। चॉपरला बघा मी आबडधोबड करून घेतलेले आहेत, एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करायची नाही, अशाच पद्धतीने दरदरे करून घ्यायचे। बारीक गॅसवर बघा आपण झाकून ठेवलं, तर झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा मसाला आपला शिजला गेलेला आहे। कढई जर तुमची जर म्हणजे असं पातळ वगैरे असली तर हलवायचं बरं का। आपण त्यात पाणी टाकलं होतं बघा एवढं ग्रेव्ही शिजायसाठी, मस्त अशी ग्रेव्ही होते। कधी पण असं चॉपरला बारीक केलं का नाही की ग्रेव्ही छान अशी होते, नाहीतर मग बारीक कापून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकूया हे वाटाणे बघा मी चॉपरला आबडधोबड करून घेतले होते, हे टाकून घेते। आता मी सगळे वाटाणे टाकून घेतलेत बघा, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पनीर। आता पनीर पण काय करायचे माहिती आहे का, मी तुकडे करून घेतले होते आणि आपण घरच्या घरी बनवलेले आहेत, कसे बनवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याला काय करायचे माहिती आहे का, असं तोडून टाकायचं, बारीक करून टाकायचं, नाही तर जर मिक्स केलं की नाही असं तरीसुद्धा ते बारीक होतात। पनीर बघा मी टाकून घेतलेलं आहे, सगळं असं हातानं फोडून घेतलेलं आहे। खाली जरी केलं तर चालेल, पण मी चालूमध्येच केलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणारे कसुरी मेथी, ते पण आता हातानं थोडीशी चोळून टाकायचे। तुम्हाला सांगते पाहिजे असेल तर तुम्ही 2-4 काजू, मगज असं जर भिजत घालून जर बारीक करून जर त्याची पेस्ट टाकली तरी चालेल, नाही तर जर तुमच्याकडे दुधाची साई जर असेल ती टाकली तरी चालेल, किंवा विकतची जर मलाई असेल ती जरी टाकली तरी चालेल, आणि नाही टाकली तरी अशाच पद्धतीनं बनवलं तरी चालू शकते। आता गॅस केलेला आहे बघा मीडियम, कारण बारीक केला होता आणि आपण हे सगळं आता मिक्स करून घेते व्यवस्थित। मिक्स करून बघा घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर टाकायची, मगाशी आपण थोडीशी टाकली होती, अजून थोडीशी टाकूया, हलवून घेऊया। छान लागतं अशा पद्धतीनं करून बघा। खूप रेसिपी मी सोप्या पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करत जा। व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बघा। परत गॅस करणार आहे बारीक आणि 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर आम्ही झाकून ठेवणार आहे। 5 ते 7 मिनिट होऊन गेलेत बघा, मी झाकून ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीत करायची। जर तुम्हाला जर अजून ग्रेव्ही पाहिजे तर मग थोडंसं पहिलंच पाणी वाढवायचं
आणि एक नंबर होते चवीला. काहीतरी वेगळी अशी मी रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.